नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑसिलेटरची ठोकळाकृती आणि त्याचं कार्य. म्हणजे आपण ऑसिलेटर म्हणजे काय हे अभ्यासलं, ऑसिलेशनचे प्रकार कोणते असतात ते अभ्यासले. आज आपण पाहायचं आहे की ऑसिलेटर तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता आहे आणि खरंच ऑसिलेशन्स कसे निर्माण होतात. आणि यासाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे कळेल की ऑसिलेटर नक्की कसा काम करतो. तर इथं हा जो ब्लॉक डायग्राम दाखवलेला आहे याच्यामध्ये हा आहे ॲम्प्लिफायर, हे आहे फीडबॅक सर्किट आणि हे आहे डी सी पॉवर सप्लाय. म्हणजे एकूण 3 पार्ट झाले, ॲम्प्लिफायर, त्यानंतर तुमचा फीडबॅक सर्किट आणि तिसरं आहे ते पॉवर, डी सी पॉवर. हे 3 पार्ट आहेत ऑसिलेटरमध्ये आणि या 3 पार्टच्या साहाय्यानं आपल्याला ऑसिलेशन्स निर्माण करायचे आहेत. आता पहा, इथं ॲम्प्लिफायर दिलेलं आहे, त्याचं हे आउटपुट आलं. हे आउटपुट त्याचा काही भाग इथं इनपुटला दिला गेलेला आहे. हे फीडबॅक सर्किट जे आहे ते काय करतं, तर आउटपुट जे आलेलं असेल त्याचा काही भाग म्हणजे फ्रॅक्शन ऑफ आउटपुट इज फीडबॅक टू द इनपुट, हा प्रकार केला जातो. म्हणजे पूर्ण आउटपुट इनपुटला नाही दिलं जात, तर त्याचा काही पार्ट फक्त इनपुटला दिला जातो, असं हे आहे. म्हणजे एकूण 3 पार्ट तुम्हाला कळले असतील आजचे, की ॲम्प्लिफायरची आवश्यकता आहे, नंतर धन फीडबॅक देणारे नेटवर्क, जे फीडबॅक नेटवर्क दाखवलं ते पॉझिटिव्ह फीडबॅकचं आहे ते लागेल, आणि टी सी व्होल्टेज सोर्स. तर हे 3 भाग आहेत आपल्याला आजच्या ब्लॉक डायग्राममधले. आता हे कसं काम करतात ते आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा ब्लॉक डायग्रामच्याकडे येतो. आता कार्य समजण्यासाठी मी इथं तुम्हाला काही आकडेवारीचा उपयोग करेन की ज्यामुळे तुम्हाला या ऑसिलेटरचं कार्य व्यवस्थित कळेल. ओके, हा ॲम्प्लिफायर घेतला, मी एक आकडा धरतो इथं की इनपुटला मी समजा 1 व्होल्ट दिलं आणि या ॲम्प्लिफायरची गेन 10 असेल तर मला आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे 10. ओके, म्हणजे स्टार्टिंग व्होल्टेज 1 व्होल्ट इथं आलं पाहिजे. पण आपण जर ऑसिलेटरची व्याख्या केलेली आहे की ऑसिलेटर इज ॲन ॲम्प्लिफायर विदाउट इनपुट, म्हणजे इथं आपण इनपुट देत नाही, परंतु मी इथं अज्युम केले की 1 व्होल्ट मी इनपुट दिलेलं आहे आणि 1 व्होल्ट दिलेलं आहे आणि त्याचं 10 व्होल्टमध्ये रूपांतर झालेलं आहे. ओके, आता काय होईल पहा, हे झालं सुरुवातीला मी 1 व्होल्ट दिलं, त्याचं 10 व्होल्टमध्ये रूपांतर झालं. आता हे फीडबॅक सर्किट वापरलं आहे, हे या 10 पैकी एक भाग म्हणजे मी म्हणतो की 1 एवढा पार्ट हे बॅकला पाठवणार आहे, म्हणजेच 1 व्होल्ट पाठवेल. आता जर या आउटपुटमधून इनपुटला 1 व्होल्ट परत आलं तर काय घडेल, तर हा इनपुट जो सुरुवातीला दिला होता तो तुम्ही आता डिस्कनेक्ट करून टाका, म्हणजे तो फक्त सुरुवातीसाठीच लागणार आहे. आणि नंतर हा डिस्कनेक्ट केला म्हणजे स्टार्टला आपण फक्त 1 व्होल्ट दिलं आणि काढून टाकलं तर असं घडणार आहे की हे स्टार्टला दिलेलं व्होल्टेज आहे ते आउटपुटला आलं, त्याचा 1 व्होल्ट परत इनपुटला गेला, परत ह्याचे 10 होतील, परत 1 इनपुटला जाईल आणि हे सातत्यानं सुरू होईल आणि त्यामुळं आपल्याला इथं 10 व्होल्ट एवढं ए सी व्होल्टेज कंटिन्युअसली आपल्याला मिळेल. आता हे कसं घडलं लक्षात आलं तुमच्या, फक्त स्टार्टिंग व्होल्टेज काही सेकंदापुरतं, काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदसाठी तुम्हाला लागलेलं आहे आणि त्यानंतर काय केलेलं आहे, स्टार्ट झालं एकदा की ॲटोमॅटिकली तेच रोटेशन पुन्हा पुन्हा होत राहिलेलं आहे आणि आपल्याला ऑसिलेशन्स मिळालेली आहेत. म्हणजे हे स्टार्टिंग व्होल्टेज महत्त्वाचं आहे. मग आता फक्त आपला प्रश्न राहिला की मग ॲम्प्लिफायरला या स्टार्टिंग व्होल्टेज मिळतं कुठून, तर ह्या ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये जे कॉम्पोनंट्स वापरलेले असतात या कॉम्पोनंट्समध्ये नॉईज व्होल्टेज तयार होत असतं. आता मी शब्द वापरलेला आहे नॉईज व्होल्टेज. तर नॉईज म्हणजे काय समजून घेऊया आपण. तर जेव्हा आपण हा पॉवर सप्लाय ऑन करतो त्यावेळेला या सर्किटमध्ये जे काही कॉम्पोनंट्स असतात, म्हणजे रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, ट्रान्झिस्टर असेल, ओके, तर हे जे कॉम्पोनंट्स आहेत या कॉम्पोनंटला सडनली पॉवर सप्लाय ऑन झाल्याबरोबर याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात यांना एक रॅन्डम मोशन मिळते, म्हणजे ते या दिशेनं किंवा या दिशेनं असे वेगवेगळ्या दिशेनं फिरतात चालू केल्याबरोबर. आणि यामुळं काय होतं की त्यांच्या या गतिमानतेमुळे या कॉम्पोनंटमध्ये एक व्होल्टेज निर्माण होतं आणि त्या व्होल्टेजला आपण नॉईज असं म्हणतो. म्हणजे
ॲक्सिडेंटली पॉवर सप्लाय ऑन केल्याबरोबर या कंपोनंटमध्ये जे व्होल्टेज निर्माण होतं ते म्हणजे नॉईज व्होल्टेज समजूया. आता प्रश्न असा येतो की या नॉईजला कुठली फ्रिक्वेन्सी असेल, तर या नॉईजला ऑल फ्रिक्वेन्सीज असतात. हे एक महत्त्वाचा भाग आहे. या नॉईजमध्ये ऑल फ्रिक्वेन्सीज असतात. मग ऑल फ्रिक्वेन्सीज या ॲम्प्लिफायरच्या इनपुटला उपलब्ध होतात इनपुट म्हणून, आणि हे इनपुट हा ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफाय करतो आणि ते आउटपुटला येतं. आता हे आउटपुटला मिळाल्याबरोबर काय होणार आहे, तर या सगळ्याच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफाय होतात, बरोबर. परंतु हे जे फीडबॅक सर्किट वापरलेलं आहे, हे फीडबॅक सर्किट जर समजा आपण नॉईज व्होल्टेज 1 व्होल्टचं तयार होत असेल आणि या ॲम्प्लिफायरनं ॲम्प्लिफिकेशन केल्यानंतर ते याची गेन 10 असेल, तर 10 व्होल्ट झाल्यानंतर ओके त्यापैकी 1 व्होल्ट याला पुन्हा आलं पाहिजे, बरोबर आहे. परंतु 1 व्होल्ट बरोबर कुठल्या फ्रिक्वेन्सीला परत पाठवलं जाईल हा आपल्यापुढं प्रश्न असणार आहे. तर हे जे सर्किट असतं फीडबॅक सर्किट, हे अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं असतं किंवा यामध्ये असे कॉम्पोनंट वापरलेले असतात की केवळ एकाच फ्रिक्वेन्सीला हे 1 व्होल्ट निर्माण करू शकतं. अदर फ्रिक्वेन्सीला 1 व्होल्ट निर्माण होणार नाही, 1 पेक्षा जास्त होईल किंवा कमी होईल. पण परफेक्ट 1 व्होल्ट म्हणजे इनपुट जेवढं स्टार्टिंगचं आहे तेवढंच फीडबॅक मिळणं हे केवळ, आणि इन फेज हा एक महत्त्वाचा भाग आहे की इनपुटचं व्होल्टेज समजा पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल असे असेल तर आलेलं फीडबॅकसुद्धा त्याच पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, आणि तेवढीच फ्रिक्वेन्सी असणारं, तेव्हाच ते पुन्हा तीच क्रिया परत करेल. परंतु नॉईजमध्ये असंख्य फ्रिक्वेन्सी असतात. आता हे फीडबॅक सर्किट असं काम करतं की त्यातल्या एकाच फ्रिक्वेन्सीला फक्त परफेक्ट फीडबॅक पॉझिटिव्ह फीडबॅक देतं आणि त्यामुळे तीच फ्रिक्वेन्सी याच्या इनपुटला येते आणि पुन्हा पुन्हा ॲम्प्लिफाय होते आणि आपल्याला कंटिन्युअसली अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स आउटपुटला मिळू शकतात. हे यातलं महत्त्वाचं मॅजिक आहे की नॉईज व्होल्टेज हे स्टार्टिंग व्होल्टेज आहे, त्याच्यामध्ये असंख्य फ्रिक्वेन्सी असतात. मात्र हे फीडबॅक सर्किट काय करतं, तर एक प्रकारचं फिल्टर म्हणून काम करतं की एकाच फ्रिक्वेन्सीला ते इनपुटला पाठवते, बाकीच्या फ्रिक्वेन्सी रिजेक्ट केल्या असं म्हटलात तरी चालेल, कारण त्यांच्यासाठीची फीडबॅक ही या 1 पेक्षा कमी किंवा जास्त असेल. कमी असेल तर आउटपुट कमी होत जाणार आहे आणि शेवटी 0 होणार आहे. जास्त असेल तर काय होणार आहे की आउटपुट वाढत जाईल आणि शेवटी ते क्लिप ऑफ होईल आणि कट होऊन जाईल. म्हणजे जास्त असूनही चालत नाही, कमी असूनही चालत नाही. परफेक्ट स्टार्टिंग व्होल्टेज एवढंच जर फीडबॅक व्होल्टेज आलं तर ते सातत्यानं ॲम्प्लिफाय होईल, आणि असं केवळ एकाच फ्रिक्वेन्सीला घडतं. म्हणजे नॉईजमधून एक फ्रिक्वेन्सी फिल्टर केली जाते, तीच पुन्हा पुन्हा प्रवर्धित केली जाते, आणि हेच टेक्निक आहे ऑसिलेटरचं. म्हणजे बेसिक जे आहे आपण म्हणतो फीडबॅक सर्किट आहे, मग LC टँक सर्किट ऑसिलेशन निर्माण करतं का RC फेज शिफ्ट करतं. तर या दोघांमध्ये आपला प्रश्न येईल की LC जर टँक सर्किट म्हणून काम करत असेल आणि ते करत असेल तर मग RCमध्ये काय घडतं, असा तुमच्यापुढं भविष्यात प्रश्न येणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगतो की फक्त गणित एकच आहे की ही जी फीडबॅक आहे ती फक्त पॉझिटिव्ह असली पाहिजे, एवढीच रिक्वायरमेंट राहील, आणि जेवढं इनपुट व्होल्टेज होतं तेवढंच फीडबॅक आलं पाहिजे, ही एक रिक्वायरमेंट आहे. म्हणजे 2 रिक्वायरमेंट इथं फुलफिल होणं गरजेचं आहे. त्या मी पुढं सांगतोय तुम्हाला. या 2 रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या तर आपल्याला कंटिन्युअस अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स मिळतात. आता पाहूया की या 2 रिक्वायरमेंट कोणत्या आहेत. ऑसिलेशनच्या निर्मितीसाठी बार्कसननं आपल्याला 2 अटी सांगितलेल्या आहेत, आणि त्या म्हणजे की लूप भोवती फेज शिफ्ट ही 0 असावी. म्हणजे आपण जो ब्लॉक डायग्राम काढलेला आहे हा पहा, तर हा एक लूप तयार झालेला आहे. या लूप भोवती म्हणजे इनपुटपासून पुन्हा इनपुटपर्यंत एकूण फेज शिफ्ट, म्हणजे इथं इनपुट सिग्नल आहे तो परत इथपर्यंत येईपर्यंत याच्यामधली फेज तफावत ही 0 असली पाहिजे. ही पहिली अट आहे याच्यामधली. आता आपल्या या ब्लॉक डायग्राममध्ये ॲम्प्लिफायर जो वापरलेला आहे तो आपल्याला 180 अंशी फेज शिफ्ट देतो, आणि फीडबॅक सर्किट जे वापरलेलं आहे ते 180 अंशाची फेज शिफ्ट देतं. म्हणजे 180 आणि 180 बरोबर 360, म्हणजेच 0 अंशाची फेज शिफ्ट आपल्याला मिळते. ओके, म्हणजे इथं जो ब्लॉक डायग्राम आपण काढलेला आहे याच्यामध्ये हा ॲम्प्लिफायर तुम्हाला 180 अंश फेज शिफ्ट देईल, आणि हे फीडबॅक सर्किट आपल्याला असं निवडलं पाहिजे की जे आपल्याला 180 अंश फेज शिफ्ट देईल. ओके, आणि त्यामुळं एकूण फेज शिफ्ट ही 360 म्हणजे 0 डिग्री होणार आहे,
आणि त्यामुळं ऑसिलेशन्स निर्माण होतात. ओके, हे झाली पहिली अट. आता दुसरी अट अशी आहे पहा, की लूप गेन म्हणजे फीडबॅक फॅक्टर एक आहे, तो किती असला पाहिजे आहे याच्यावर आपण विचार करायचा आहे. तर लूप गेन जी आहे बीटा ए, फीडबॅक फॅक्टर बीटा आणि ए म्हणजे त्या ॲम्प्लिफायरची गेन, हा 1 असावा. लूप गेन 1 असावी. म्हणजे आता तुम्ही पुन्हा ब्लॉक डायग्रामच्याकडे येतो. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 हा इनपुट व्होल्टेज आहे आणि 10 आउटपुट व्होल्टेज आलं आणि 10 पैकी इनपुटला किती जाते 1 व्होल्ट, म्हणजे याचा 1 भाग. ओके, 1 भाग म्हणजे ए बरोबर किती आहे तर 10 आहे आणि फीडबॅक फॅक्टर किती आहे म्हणजे बीटा, तर बीटा बरोबर 1/10 आहे. ओके, मग आता ए गुणिले बीटा जर धरलं तर बरोबर 10 गुणिले 1 बरोबर 1 म्हणजे ए बीटा इज इक्वल टू 1. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, मी काही आकडे घेऊन तुम्हाला हे समजून सांगेन. तर इथं मी 1 आणि 10 असे आकडे घेतलेले आहेत. आता ॲम्प्लिफायरची गेन मी 1 ठेवली आणि फीडबॅक फॅक्टर मी 1/10 केला, तर माझा बरोबर हा लूप गेन जो आहे तो बरोबर 1 आलेला आहे. म्हणजे ही आपली रिक्वायरमेंट असेल की हा जो फीडबॅक फॅक्टर आहे तो किती पाहिजे आपल्याला, हा आपण ठरवून घेतला पाहिजे आणि यानुसार ॲम्प्लिफायरची गेन आणि फीडबॅक फॅक्टर यांचा गुणाकार म्हणजे लूप गेन ही 1 असली पाहिजे. ही बार्कसनची दुसरी अट आहे. तर या 2 अटी जिथं फुलफिल होतात तिथं ऑसिलेशन्स निर्माण होतात असा हा संकेत आहे. ही पहिले सांगितलं तुम्हाला की पॉझिटिव्ह फीडबॅक पाहिजे आणि दुसरा सांगितला की लूप गेन 1 असावी. ह्या 2 रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या की ऑसिलेशन्स वर्क होणार आहे. आणि स्टार्टिंग व्होल्टेज हे नॉईज व्होल्टेज असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकाच वेळी आता इथं मी याचं वर्किंग दिलेलं आहे की ॲम्प्लिफायर अगदी सुरुवातीला नॉईज व्होल्टेज प्रवर्धित करतो आणि यामध्ये सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सी असतात. येथे आउटपुट ऊर्जेचा काही भाग म्हणजे आता मी इथं तुम्हाला 1/10 घेतला होता, ॲम्प्लिफायरच्या इनपुटमध्ये परत दिला जातो. या फीडबॅक सिग्नलमध्ये केवळ एकाच फ्रिक्वेन्सीला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, फीडबॅक नेटवर्कमध्ये धन फीडबॅक देते आणि त्यामुळे फीडबॅक व्होल्टेज पुन्हा पुन्हा प्रवर्धित केले जाते. त्यामुळे आपणास स्थिर आयाम म्हणजेच कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड असणारी फ्रिक्वेन्सी मिळते आणि हेच याचं ऑसिलेटरचं महत्त्वाचं कार्य आहे. तर मला वाटतं आज आपल्याला ऑसिलेटरचा ब्लॉक डायग्राम आणि त्याचं कार्य व्यवस्थित कळलं असेल. धन्यवाद.